नमस्कार मित्रांनो, मी नागेश झगरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो राजमुद्रा अकॅडमीमध्ये. आज आपण टेस्टचं डिस्कशन करतोय, ज्या रिसेंटली आपली टेस्ट झाली आता संडेला. आणि टेस्टचा टॉपिक आहे आपला पॉलिटी. पॉलिटीमधला आपला टॉपिक आपण कोणता घेतला मित्रांनो, तर त्याच्यामध्ये संविधानाची जी प्रस्तावना आहे आणि त्याच्यावर काही आधारित संविधानाचे काही वैशिष्ट्य असतील त्याच्यावर प्रश्न, उद्दिष्ट आणि वैशिष्ट्यावर प्रश्न, असे 50 प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. ठीक आहे, एक एक प्रश्न बघूया मित्रांनो, काय काय त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. हे विश्लेषण आहे जे आपण बघूया. चला, वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. काय आहे प्रश्न मित्रांनो? बघा, या ठिकाणी स्क्रीनमध्ये वाचा. सगळ्यांनी टेस्ट सॉल्व्ह केलेलीच आहे, सगळ्यांना त्यांचे मार्क्स कळालेच असतील. काय आहे आन्सर देखील बऱ्याच जणांना माहिती, पण जे पण आपल्याला वाटलं काही काही प्रश्नांवर आपण डिस्कशन करू, काही काही प्रश्न आपण त्यामध्ये स्किप करू शकतो जे अगदी सोपे असतील. पहिला प्रश्न काय म्हणतो? भारतीय संविधान सभेच्या वस्तुनिष्ठ ठरावाच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या मित्रांनो. आणि या ठिकाणी दोन अ आणि ब हे दोन विधानं या ठिकाणी दिलेले आहे. आता तुम्हाला माहितच असेल मित्रांनो, हे जे संविधान सभेचं जे वस्तुनिष्ठ ठराव आहे याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन हे काय होतं मित्रांनो? जवाहरलाल नेहरूंनी ठेवलेलं एक भाषण होतं, जे 13 डिसेंबर 1946 ला भाषण हे दिलं गेलं होतं. आणि ही पण डेट सगळ्यांना माहित पाहिजे, लक्षात ठेवा. डेट खूप महत्वाचे असतात काही. 22 जानेवारी 1947 साली हा ठराव पारित केला गेला. आणि नंतर ह्यालाच याचं नाव काय पडलं मित्रांनो? तर प्रियम्बल. ठीक आहे, प्रस्तावना. ह्याचं कन्वर्ट झालं प्रस्तावनेमध्ये, याचा बदल झालेला आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचाच. त्यामुळे उत्तर काय असेल याचं? 3 अ आणि ब उत्तर असेल. अगदी सोपा प्रश्न होता. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारात घ्या. प्रश्न नंबर 2. प्रश्न क्रमांक 2 काय सांगतोय बघा, नीट वाचा. प्रश्न क्रमांक 2 सांगतोय आपल्याला खालील विधाने ए आणि आर दोन विचारले, कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे. आणि त्या ठिकाणी विचारलं काय की बाबा आर हे ए चं एक्सप्लेनेशन आहे का, हे सरळ प्रश्न आहे. बघा, ए वाचून घ्या अगोदर. काय आहे ए? राष्ट्रीय चळवळीतून, नॅशनल मुवमेंट जी झाली होती, राष्ट्रीय चळवळ जी झाली होती, त्याच्यामध्ये फ्रीडम फायटर्स आपले लढले होते. त्याच्यामध्ये चळवळीतून संविधान सभेत आणलेल्या तत्वांचा सर्वोत्कृष्ट सारांश जवाहरलाल नेहरूंनी 1946 साली मित्रांनो मांडलेल्या उद्दिष्ट ठरावा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये आढळतो. कोणालाही हे उत्तर माहित पाहिजे मित्रांनो. बरोबर आहे. आपल्या संविधानावर किंवा ह्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर देखील आपल्या त्याच्या अगोदर जे फ्रीडम फायटर्स आपल्या देशासाठी लढले होते, आणि ही जी राष्ट्रीय चळवळ आहे, तर याच्यातनं आपण बऱ्याच गोष्टी, बरेच आयडियल्स जे आहेत ते घेतलेले आहेत, ते पुढे आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतात. उत्तर बरोबर आहे. तर हा तर बरोबर आहे, योग्य आहे. दुसरं, वस्तुनिष्ठ ठरावामध्ये संविधान सभेची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती आणि सर्व आकांक्षा आणि मूल्ये अंतर्भूत करण्यात आली होती. बरोबर मित्रांनो, हे देखील उद्दिष्ट बरोबर आहे. हे कारण देखील आहे, म्हणजे याचं उत्तर बरोबर आहे. अ आणि आर हे दोन्ही बरोबर आहे. आर हे काय आहे? एचं एक्सप्लेनेशन आहे. कारण की बघा ना, वस्तुनिष्ठ ठरावामध्ये काय सांगितलंय? संविधान सभेची उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे, उद्दिष्टांबद्दल बोलण्यात आलेलं आहे. आणि नंतर ह्याच्यामध्येच याच कन्व्हर्जन आपण प्रिएम्बल मध्ये होताना बघतो. मग प्रिएम्बल मध्ये काय, तर एक संविधानाचा सारांशच बघायला मिळतो आपल्याला, किंवा संविधानाचे काही आयडियल्स बघायला मिळतात की नाही. बरोबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे हे देखील बरोबर आहे. अगदी सोपं असे जनरल प्रश्न देखील पडतात, ज्यामुळे तुम्ही काही गोष्टी जनरल वाचून देखील सॉल्व्ह करू शकतात. असं काही नाही पुस्तकात सगळ्यात गोष्टी असल्या पाहिजे. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो, तिसरा प्रश्न घ्या. राज्यघटनेच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत वापरलेले खालील शब्द आहेत, त्यांचा योग्य क्रम लावा. आता प्रस्तावनेमध्ये प्रियम्बल मध्ये योग्य कोणते कोणते शब्द दिलेले आहेत ते अगोदर बघा. समाजवादी दिलेला आहे. लोकशाही तुम्ही वाचली असेल प्रियम्बल. लोकशाही हा शब्द देखील आढळतो आपल्याला. सार्वभौम हा शब्द, आता याचे इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्हाला सांगतो. समाजवादी म्हणजे हा सोशलिस्ट वर्ड आहे ऍक्च्युली. लोकशाही म्हणजे हा डेमोक्रॅटिक. ठीक आहे. सार्वभौम, सोवेरियन आणि धर्मनिरपेक्षला सेक्युलर म्हटलं जातं. मग आता हे एका क्रमानुसार आपल्याला प्रस्तावनेमध्ये आढळतात. प्रस्तावनेमध्ये हे एका क्रमानं, आणि याचा क्रम काय आहे, तर एक नंबरला तुम्हाला आढळतो सोशलिस्ट, सोवेरियन आढळतं आपल्याला. काय आढळतं? सॉरी मित्रांनो, काय? एक नंबरला तुम्हाला सोवेरियन आढळतं. सोवेरियन, त्याच्यानंतर तुम्हाला आढळतं सोशलिस्ट. हा, बघा या ठिकाणीच प्रश्नाचा आन्सर येऊन जाईल. सोवेरियन, सोशलिस्ट. सोवेरियन म्हणजे काय?
सार्वभौम, त्यानंतर काय आहे सोशलिस्ट. क अ आहे का, क अ तिसरं उत्तर असलं पाहिजे, बरोबर आहे तिसरं. ठीक आहे, काय असेल, सोव्हिरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. मित्रांनो अशी ही ऑर्डर असेल, ही लक्षात ठेवा, ऑर्डर विचारली जाते बऱ्याच वेळेस. पुढचा प्रश्न बघा आता, पुढचा प्रश्न काय सांगतोय, चौथा प्रश्न, राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालील विधाने जे आहेत त्यांचा विचार करा. आणि या ठिकाणी दोन विधानं दिलेली आहेत, अ आणि ब. ठीक आहे, अ आणि ब बद्दल बोलले गेले, नीट वाचा. अ काय सांगते, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत मूल्यांची झलक आपल्याला प्रस्तावनेमध्ये बरोबर मित्रांनो, झलक, आयडियल्सची झलक आढळते, झलक महत्वाची आहे. ठीक आहे, आपण याला आयडियल्स देखील म्हणू शकतो, ते देखील आपल्याला प्रस्तावनेमध्ये आढळतं. सो पहिलं बरोबर आहे. दुसरं, प्रस्तावनेला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला गेलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त अजून एक शब्द सांगतो तुम्हाला, की प्रस्तावनेला काय म्हटलेलं गेले, तर घटनेचे ओळखपत्र देखील बोलले गेले, हे देखील लक्षात ठेवा. घटनेचे ओळखपत्र, हे दोन्ही उत्तर कसे असतील मित्रांनो, बरोबर असतील. ठीक आहे, प्रश्न वाचताना हे देखील लक्षात ठेवा, सत्य किंवा असत्य विचारलेलं आहे ते. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न काय, पाचवा. काय सांगतो पाचवा प्रश्न बघा, प्रस्तावनेच्या संदर्भात दिलेली विधाने कोणती खोटी, आता बघा, खोटी विधाने, चुकीची विधाने विचारलेली आहे, नीट वाचत जावा. ठीक आहे, चारपैकी एक उत्तर असेल. पहिलं, लोकशाही, धर्मनिरपेक्षवाद आणि समाजवाद ही आपली राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत. जनरल आहे, बरोबर आहे ना. लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवाद तेच आपल्याला प्रियम्बल मध्ये आढळतात, प्रस्तावनेमध्ये हे शब्द आढळतातच, बरोबर आहे पहिलं. त्याच्यानंतर दुसरं आहे, या ठिकाणी दुसरं बघा काय सांगितलं, दुसरं, प्रस्तावनेत नमूद केलेले शब्द ही शासनाची मूलभूत तत्वे आहेत, बरोबर. प्रस्तावनेमध्ये जे शब्द आहेत ते फंडामेंटल स्ट्रक्चर मध्ये पण येऊन जातात ना, त्याला आपण बिलकुल तोडू शकत नाही, त्याला ब्रेक करू शकत नाही. तिसरं असेल, प्रस्ताविकेत नमूद केलेल्या तत्वावर नागरिकांचा पूर्ण विश्वास नाही, कसं काय म्हणतात, इथंच कॉमन सेन्सने हे उत्तर असलं पाहिजे. तिसरंच, विश्वास कसं काय नाही, हा ते चुकीचं आहे. या आधारावर सामाजिक आर्थिक विषमता सोडवणे प्रयत्न केले जातात, बरोबर. कारण की प्रस्तावना काही ना काही गाईड करतं, याच्यामध्ये तुम्हाला आयडियल्स जे आहे ते बघायला मिळतात. संविधानाचे आयडियल्स याच्यामध्ये नमूद केलेले आहे, की कशा प्रकारचं आपलं संविधान आहे, कशा प्रकारचे त्याचे उद्दिष्ट आहेत. त्यामुळं हे सरळ सरळ उत्तर या ठिकाणी कॉमन सेन्सने देखील उत्तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, की विश्वास कसं काय नसू शकतो. ठीक आहे, पुढे जावा. पुढे आहे मित्रांनो 6वा प्रश्न, 42वी घटना दुरुस्ती झाली होती, त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणते शब्द जोडले गेले होते, कोणते शब्द जोडले गेले होते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने जोडले गेले होते. त्या ठिकाणी कोणते 3 शब्द असतील ते, समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि काय असेल, अजून एक शब्द असेल मित्रांनो, एकात्मता, हा एक शब्द असेल. हे उत्तरामध्ये कुठे दिसतंय का तुम्हाला, ग्राम स्वराज नाही, पूर्णपणे प्रबळ नाही म्हणू शकत आपण. अ आणि ब उत्तर पाहिजे मित्रांनो, ही प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, ह्याचं उत्तर पाहिजे अ आणि ब. ठीक आहे, अ आणि ब लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला हे करेक्ट करून देखील येईल. पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपला, प्रस्तावनेत नमूद केलेल्या पूर्णपणे सार्वभौम, कंप्लीट सोव्हरेनिटी हा शब्द बघा या ठिकाणी दिलेला आहे, कंप्लीट सोव्हरेनिटी बद्दल बोलण्यात आलंय. काय विचारतायत, कंप्लीट सोव्हरेनिटी बद्दल विचारलंय, या शब्दाचा अर्थ काय आहे. पहिलं सांगताय की अशी व्यवस्था जिथे भारत कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य शक्तीपासून पूर्णपणे स्वतंत्र आहे, हेच उत्तर आहे. सिंपल आहे. असे काही शब्द ज्यावर डिस्कशन करायचं पण काम नसलं पाहिजे, की बाबा सोव्हरेनिटी, सार्वभौम म्हणजे काय, की बाबा कोणत्या दुसऱ्या बाहेरच्या देशातल्या पॉवरचा आपल्या देशावर कसल्याच प्रकारचं कंट्रोल नसलं पाहिजे. हा, काही रूल्स असू शकतात ग्लोबल इन्स्टिट्यूशन्सचे, वर्ल्ड बँकचे काही रूल्स असू शकतात, IMF चे काही रूल असू शकतात, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे काही रूल असू शकतात, पण ते काही आपल्याला रूल नाही करत. ते रूल्स जनरली एक ग्लोबल ऑर्डर फॉलो करण्यासाठी जनरली वापरले जातात. तो हे उत्तर बरोबर असेल, न डिस्कशन करता आपण पुढे जाऊ. काही जास्त अवघड नाहीये. पूर्णपणे सार्वभौम असणं म्हणजे काय, अंतर्गत देखील आणि बाहेरील सगळ्या शक्तींपासून आपण मुक्त आहोत आणि आपण आपली डिसिजन सगळे घेऊ शकतो. प्रश्न 8वा, प्रस्तावनेत नमूद केलेल्या धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे, सत्य विधान विचारले गेले. कशाबाबत, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझमवर हा प्रश्न मित्रांनो. धर्मनिरपेक्षता काय विचारले या ठिकाणी बघा, धर्मनिरपेक्षता 8वा प्रश्न बघा काय सांगितले या ठिकाणी.
की बाबा धर्मनिरपेक्षतेवर खाली विधान सत्य आहे. पहिलं, राज्याचा स्वतःचा कोणताही खाजगी धर्म नाही. बरोबर आहे. हा, कोणताही खाजगी धर्म आपला नाही आणि त्यामुळे जनरली आपण कोणत्या धर्माला जास्त प्रमोट देखील करत नाही. धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. ड देखील बरोबर आहे. दुसरं, ब, नागरिकांना त्यांच्या आवडीचा कोणताही धर्म पाळण्याचे आणि त्यानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही आता हे जेवढं वाचन तुमचं झालं असेल त्यावरून तुम्हाला लगेच कळून जाईल की हे तीनही बरोबर आहे. राज्य कोणत्याही विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देऊ शकते. आता याचं उत्तर काय दिलंय? दुसरं, अ, ब आणि ड. सॉरी, आपण जरा झूम करू, नीट बघा काय दिलंय या ठिकाणी. एक मिनिट, ठीक आहे. काय सांगितलंय? आपण जरा वर जाऊया, अजून थोडस झूम करू. बरोबर आता दिसतंय सगळ्यांना याच्यामध्ये. हा, खरे आहे ना. याचं उत्तर दिलंय बरोबर आहे. अ, ब, ड बरोबर मित्रांनो. क बरोबर नाही. बरोबर आहे ना. आपला देश किंवा सरकार कोणत्याही धर्माला विशेष प्रोत्साहन देऊ शकत नाही. या ठिकाणी देऊ शकते असं दिलंय. सो क चुकीचं असेल, म्हणून उत्तर काय असेल? दुसरं, अ, ब आणि ड. हे देखील सर्वांना आता या गोष्टी माहितच आहे. पुढे चला, 9वा प्रश्न बघा मित्रांनो. 9वा प्रश्न काय सांगितले? भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट जे आहे ते काय सांगितले? भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट काय? 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि काय सांगितलं जातंय? पहिलं, हा संविधानाचा भाग आहे परंतु त्याचा कोणताही कायदेशीर प्रभाव नाहीये. बघा आता याच्यामध्ये 2 असे पर्याय आहेत जे पहिला आणि चौथं तुम्हाला वाटेल की बरोबर आहे. बऱ्याच जणांनी हे किंवा 4 पैकीच उत्तर लिहिलेलं असेल. पण चौथं जे आहे ते अगदी क्लिअर आणि क्रिस्टल दिसतं की हा संविधानाचा भाग आहे. जे केशवानंद भारतीमध्ये सांगितलं होतं, परंतु त्याचा इतर भागापेक्षा स्वतंत्र कोणताही कायदेशीर प्रभाव नाही. उत्तर काय असेल? चौथं. कारण की केशवानंद भारती केस पासून ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की हा एक आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा इंटिग्रल पार्ट आहे. सो याचं काही डिस्कशनचा ही फॅक्ट आहे, याचं काही डिस्कशन करायचं काम नाहीये. पुढे चला, पुढची गोष्ट काय आहे? 10वा प्रश्न. प्रस्तावनेत भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. कसं? प्रजासत्ताक म्हणजे काय? रिपब्लिक घोषित करण्यात आलेले आहे आणि या संदर्भात कोणते विधान त्याची पुष्टी करत नाही? निगेटिव्ह विचारले नाही. कोणतं असं विधान आहे ज्याची पुष्टी करत नाही? काय सांगता येईल मग आता बघा. राज्याचा प्रमुख हा निर्वाचित राष्ट्रपती असतो. बरोबर. राज्याचा प्रमुख ही लोकांनी निवडलेली व्यक्ती असते. बरोबर. राज्याच्या प्रमुखाची नियुक्ती वंशपरंपरागत असते. याच ठिकाणी उत्तर चुकीचं आहे. एकदम कॉमन सेन्स न तुम्हाला कळून जाईल तिसरं उत्तर. वंशपरंपरागत असं कोणतंच पद आपल्या याच्यामध्ये जास्त नाहीये, कारण की आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या निर्वाचित असतील, म्हणजे आपण निवडणूक लढवून या सगळ्या गोष्टी करतो. प्रेसिडेंटची पण एक इलेक्शन मेथड असते. भले आपण प्रेसिडेंटला डायरेक्टली वोट करत नाही, पण एक इनडायरेक्ट इलेक्शन आहे. ठीक आहे ना प्रेसिडेंट. पण आता हे जे आपण म्हणतोय की बाबा जनरल इलेक्शन जे येणार आहेत आता समजून घ्या या वर्षी, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट वोट करतो. ठीक आहे. मग या ठिकाणी तिसरं उत्तर चुकीचं असेल, कारण ते वंशपरंपरागत नसलं पाहिजे. चला पुढे मित्रांनो, 11वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे? राज्यघटनेच्या प्रस्तावनेत, आता हे प्रियम्बलवर विचारले, पण प्रस्तावनेमध्ये कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आहे? स्वातंत्र्य. हा, आता हे बघा, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत प्रियम्बलमध्ये. स्वातंत्र्य, न्याय, ठीक आहे ना, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत अशा. मग ते डिटेलमध्ये वाचले गेलं पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये जर तुम्ही आलं तर कशा कशा प्रकारचं फ्रीडम आहे? विचार करण्याचं फ्रीडम आहे. तुम्ही कशाही प्रकारचा विचार करू शकतात. अभिव्यक्ती, एक्सप्रेशन, नंतर उपासना, तुम्ही वर्शिप करू शकतात कोणत्याही धर्माची वगैरे. धर्म स्वातंत्र्य आणि विश्वासाचा ऑलमोस्ट याचा आन्सर काय असेल? अ, ब, क, ड, ई. 4ही जे पर्याय आहेत, 5ही पर्याय बरोबर आहे. हे तुम्हाला डायरेक्टली कळून जाईल. कशामध्ये? जे स्वातंत्र्य या नावाचं जे सेक्शन येतो त्याच्यामध्ये, कशा प्रियम्बलमध्ये कशा कशा प्रकारचे स्वातंत्र्य दिले, तर हे सगळे स्वातंत्र्य त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे. आणि हे तुम्हाला सगळ्याच गोष्टीबद्दल करायचे. जसं स्वातंत्र्य तसं न्याय. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे न्याय त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे? तर असं लिबर्टी, मग न्याय, या गोष्टी. चला पुढे, लोकशाही म्हणजे अशी शासन व्यवस्था. बघा आता या ठिकाणी काय सांगितलंय? लोकशाही म्हणजे अशी शासन व्यवस्था. कशी? तर 4 पर्याय या ठिकाणी दिले. आणि सांगितलंय कोणतं बरोबर आहे. काय सांगितले मग आता? 12वा हा प्रश्न आहे आणि काय सांगतो आपल्याला? अशी लोकशाही म्हणजे शासन व्यवस्था जिथे, पहिला पर्याय बघा आता मग काय आहे? जनतेद्वारे निवडलं जातं शासन. बरोबर आहे.
सरकार त्याच्या कृतीसाठी जनतेला जबाबदार नाही. आता हे जरा तुम्हाला चुकीचं वाटतं की नाही? जनतेला जबाबदार आहे तो, म्हणून आपण त्यांना जाब विचारतो ना. सरकारला जाब आपण विचारू शकतो का? कारण ते जनतेला जबाबदार असतात. ब काढून टाका, याचा आन्सर इथंच निघून जातं. हे काढा, हे काढा, या ठिकाणी हे काढायचं आन्सर असेल दुसरं. एलिमिनेशन मेथडचा वापर करून प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करत जावा. ठीक आहे, वेळ कमी जातो. ठीक आहे, ठराविक अंतरावर त्यांना निवडलं जाते वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि मतदानाचा हक्क देखील सगळ्यांना अधिकार आहे. ठीक आहे, जनरल गोष्टी आहेत. पुढे चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 13वा. भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टासंदर्भात खालील पैकी कोणते विधान तुम्हाला बरोबर वाटते? उद्दिष्टांसंदर्भात विचारले आणि 4 दिलेले आहेत आणि त्यापैकी आन्सर विचारलेला आहे. पहिला, जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ प्रस्ताव शेवटी प्रस्तावना बनला. हे तुम्हाला अगोदरच सांगितलं मी. जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं, एक भाषण केलं होतं. त्याचंच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन झाल्यानंतर त्याचंच काय झालं, प्रियम्बल, त्याचीच काय झाली, प्रस्तावना. सो बरोबर आहे. त्याचा स्वभाव न्याय नाही, हे देखील बरोबर आहे. प्रस्तावनेला न्याय नाही, तो इंटिग्रल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा, पण तो न्याय नाही आहे सेपरेट, हे देखील बरोबर आहे. त्यात सुधारणा करता येणार नाही, हे चुकीचं आहे. प्रियम्बल मध्ये तुम्ही जर बघितलं तर सुधारणा करता येईल, सुधारणा करता येईल, अमेंडमेंट करू शकतो. फक्त बेसिक स्ट्रक्चर जे आपल्या संविधानाचं ते हल्ल्या गेलं नाही पाहिजे, पण आपण सुधार करू शकतो. आणि चौथं, ते संविधानातील विशिष्ट तरतुदी रद्द करू शकत नाही, जनरल आहे ते. ठीक आहे, विशिष्ट तरतुदी रद्द करू शकत नाही, हे देखील बरोबर आहे. तो आन्सर काय असेल मित्रांनो याचं? तिसरं, हे जो आहे ना क, हे चुकीचं दिसतंय. त्यात सुधारणा करता येणार नाही, सुधारणा करता येते प्रियम्बल मध्ये पण. अ ब ड, हा बरोबर. सॉरी, 1 2 4 दुसरं उत्तर असेल हे वाला. ठीक आहे, चला, बऱ्याच जणांनी उत्तर लिहिलं पण असेल ते. नंतर, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कशाचा उल्लेख नाहीये? प्रस्तावनेमध्ये कशाचा उल्लेख नाहीये बघा. सामाजिक न्याय, नैतिक न्याय, आर्थिक न्याय आणि धार्मिक न्याय. धार्मिक न्याय देखील आहेच, आर्थिक न्याय देखील आहेच, सामाजिक न्याय देखील आहे. ते जनरल क्वेश्चन आहे. न्याय ह्या टॉपिकच्या अंडर जेवढे न्याय असतील, धार्मिक, सामाजिक, त्यानंतर आर्थिक, त्याच्यामध्ये एक नाहीये ज्याचा आन्सर मला वाटते 2 असला पाहिजे. नैतिक न्याय असला पाहिजे याचा आन्सर. तुम्हाला हे करेक्ट होऊन येईल. ठीक आहे, नैतिक न्याय लक्षात ठेवा, इथिकल जस्टिस नाहीये. बाकी जस्टिस आपल्याला सापडतील. धार्मिक न्याय देखील आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे. तर हे सगळ्या प्रकारचे न्याय भेटतील. तर हे माझ्या अनुषंगाने याचं उत्तर पाहिजे नैतिक न्याय. ठीक आहे, 2. पुढे, खालीलपैकी योग्य विधाने, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. हा, काय विधान आहे? प्रश्न 15वा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. संविधानाच्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून प्रस्तावना महत्वाची आहे, बरोबर ना? जनरल आहे. व्याख्येच्या दृष्टीने आपण प्रस्तावनेवरून व्याख्या, डेफिनेशन करू शकतो, कारण त्या ठिकाणी सारांश आपल्याला बघायला मिळतो. पहिलं बरोबर आहे. दुसरं, प्रस्तावनेत नमूद केलेली उद्दिष्टे सरकारने अंमलात आणली नसल्यास त्यांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही, बरोबर आहे मित्रांनो हे. ठीक आहे, हे देखील बरोबर आहे, कारण ते जस्टिस त्याला मिळू शकत नाही, ज्युडिशियल तो पार्ट येत नाही त्याच्यामध्ये. त्याला न्याय नाहीये, जसं फंडामेंटल राईट्स आहे तसं नाही. प्रस्तावना सरकारच्या कारभाराची दिशा दर्शवते, बरोबर, डायरेक्शन देते की कशा प्रकारचे सरकारचे कामं असली पाहिजे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, सोपा प्रश्न होता. पुढे, प्रश्न 15वा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बरोबर आहे, झालाय आपला ना. 16वा बघू. खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत वर्णन केलेले नाहीये? नाही विचारला, कोणत्या स्वातंत्र्याचे. मग आता नाहीये प्रस्तावनेत बघा. विचार स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, विश्वासाचे स्वातंत्र्य आहे, काय सांगता येईल याचं? स्वातंत्र्य पण ह्या ठिकाणी बघा, विश्वासाचं आहे, विचार व्यक्त करण्याचे एक्सप्रेशन आहे, रिलीजन, धार्मिक देखील आहे. चौथं दिसतंय बरोबर. आर्थिक स्वातंत्र्य नाहीये. हा, म्हणजे हा पॉईंट स्वातंत्र्यामध्ये येतच नाही ऍक्च्युली. हे न्यायमध्ये, जस्टिसमध्ये आर्थिक न्याय आपण बघितला, हे चुकीचं आहे. थोडस विचार करून लगेच सॉल्व्ह होतंय. काय विशेष म्हणजे याच्यामध्ये पाठांतराची देखील तुम्हाला गरज लागणार नाही. हा, तर काय, विचार स्वातंत्र्य आहे, कोणत्याही प्रकारचा तुम्ही कसाही विचार एक्सप्रेस करू शकता, तुमचा स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हा, फंडामेंटल राईट्स मध्ये देखील तुम्हाला फ्रीडम बरेच दिलेले असतातच. त्याचं उत्तर काय असेल? सरळ सरळ 4. ठीक आहे, पुढचं झालं मित्रांनो. 17वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या कोणत्याही वैशिष्ट्यामुळे ते अद्वितीय संविधान बनते? आता हा कॉमन प्रश्न आहे, याच्यामध्ये काही जास्त नाही, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत ना.
हा अद्वितीय संविधान बनते कारण ते एकतर लोकशाही आहे सगळ्यात मोठं, दुसरं म्हणजे या ठिकाणी संघ आहे राज्यांचा, बरोबर, फेडरेशन, तिसरं मूलभूत हक्क देखील आहे, फंडामेंटल राईट्स आहे, ज्यामुळे लोक काय करू शकतात, स्वतंत्रपणे वावर करू शकतात आणि इंडिपेंडेंट डेव्हलपमेंट करू शकतात. मूलभूत हक्क महत्वाचे आणि राज्याला मार्गदर्शक तत्वे देखील दिलेले आहेत. सो याचा आन्सर काय असेल, सर्वच. ठीक आहे, 4 उत्तर असेल. पुढचं बघा, भारतीय राज्यघटनेची कोणती वैशिष्ट्ये अद्वितीय आहेत? सांगा आता, अद्वितीय कोणकोणते आहेत? सगळेच असतील ऑब्व्हियसली, कारण की बघा भारतीय लोकांद्वारे बनवलेलं आपलं राज्य, डेमोक्रेसी. पुढचं, विविध संविधानांचा प्रभाव आपल्या याच्यावर आहेच. आयरिश संविधान असेल, ऑस्ट्रेलियन संविधान असेल, त्यानंतर युनायटेड स्टेट्सचं संविधान असेल, UK ब्रिटनचं संविधान, कॅनडाचं संविधान, सगळ्याच संविधानात असं आपण प्रभाव जो आहे तो बघतो. प्रजासत्ताक आहे, रिपब्लिक, लोकांचं राज्य, लोकांचे सार्वभौमत्व आहे, की बाबा कोणत्याही शक्तीचा त्यांच्यावर कंट्रोल नाहीये, सार्वभौमत्व आहे आणि सर्वसमावेशक आपलं संविधान आहे. आपण रिझर्वेशनचा देखील त्याच्यामध्ये पॉइंट्स ऍड केलेले आहेत, त्यामुळे सर्वसमावेशक आहे, स्त्रियांना असू द्या किंवा जे मागासलेले त्यांना देखील असू द्या. सो आन्सर काय असेल याचा? 4. 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदी ब्रिटिश राज्यघटनेने प्रेरित नाहीत? नाहीत विचारले मित्रांनो, प्रेरित नाहीत. बघा आता, ब्रिटिश राज्यघटनेने प्रेरित जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघा आता, सरकारचे संसदीय स्वरूप, हे तुम्हाला सगळं एक लिस्टच बनवून ठेवायची. सरकारचे संसदीय स्वरूप आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आपण कुणाकडनं घेतलंय? न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अमेरिकेकडनं, युनायटेड स्टेट्स कडनं. म्हणजे प्रेरित नाही तर मग काय म्हणता येईल? थर्ड असलंच पाहिजे. राज्यघटनेने प्रेरित नाहीत, म्हणजे क ज्याच्यामध्ये आहे तेच उत्तर असेल, बरोबर, सगळ्यांमध्येच आहे. त्याच्यानंतर कायदा बनवण्याची पद्धत आपण कुठून घेतली आहे? ती देखील आपण ब्रिटिशकडनंच घेतली आहे. हे देखील आहे, हे देखील आहे. कायद्याच्या राज्याची कल्पना देखील आपण कुठून घेतली आहे? कायद्याच्या राज्याची कल्पना ही देखील त्याच्यामध्येच एक पार्ट आहे ब्रिटिशचा. मग आता नाही कोणतं सांगता येईल? न्यायपालिकेचे स्वातंत्र्य तर क आहेच आहे. ब आणि क उत्तर दिसतंय बघा, हे अवशिष्ट अधिकारांचे तत्व जे आहे ते देखील त्याच्यामध्ये याच्यामध्ये हे कोणाकडे आहे? रेसिड्युअल पॉवर्स आपण म्हणतो, हे रेसिड्युअल पॉवर कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून प्रेरित आहे. रेसिड्युअल पॉवर्स ज्या आहेत त्या केंद्राला जातात, त्यामुळे हे बरोबर आहे. ठीक आहे, हे कॅनडा आणि हे US, हे दोन आपण ब्रिटिश मधून नाही घेतलेले, तर एक कॅनडा मधून घेतलाय आणि एक US मधनं घेतलाय. सरळ सरळ पाठांतर केल्यावर देखील ही तुम्हाला आन्सर येऊ शकतं. सो आन्सर काय असेल? 2. पुढचा गट, हे जोड्या लावा सांगितलेलं आहे यांनी. आता कुठून घेतलेलं आहे आणि काय काय या ठिकाणी गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. बघा, मग आता सगळ्यात पहिले बघा, मार्गदर्शक तत्वे तुम्हाला कुठून बघायला मिळतात? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे आयर्लंड मधून बघायला मिळतात, 103 जोडी. मूलभूत अधिकार तुम्हाला माहितीये आपण कोणाकडनं घेतलेले आहेत? अमेरिका, 5. म्हणजे जोडी काय असली पाहिजे बघा, 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर नेक्स्ट काय? समोरची सूची आपण कॉन्करंट लिस्ट ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे, हे देखील तुम्हाला माहिती आहे, बेसिक प्रश्न आहेत. आणि हे कॅनडा आपण हे घेतलेलं आहे, सोपं आहे अगदी. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट नसेल कोणाला देखील. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण ऑस्ट्रेलियाकडनं संयुक्त बैठकीची जी आहे संकल्पना ती देखील त्यामध्ये घेतलेली आहे. आयर्लंडकडनं आपण राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत देखील घेतोच. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बाकी तुम्हाला माहितच आहे, आपल्या बुक मध्ये आपल्याला लिस्टच मिळते, ती लिस्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. पुढे चला, भारतीय राज्यघटनेवर कोणाचा सर्वाधिक प्रभाव? याचं उत्तर सगळ्यांना माहित असेल, 1935 चा कायदा. 1935च्या कायद्याने तो आपण लोकसेवा आयोग, त्यानंतर राज्यपालाचं पद वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये 1935च्या कायद्यामधूनच घेतलेल्या आहेत. हे सगळं माहिती आहे. संघराज्य योजना जी आहे त्याच्यामध्ये असेल, न्याय व्यवस्था असेल आणि राज्यपालाचे पद वगैरे. थोडक्यात काय याचं उत्तर? 4. हे देखील सगळ्यांना माहित असेल. 22, भारतात नागरिक सार्वभौम किंवा देशाचे लोक आहेत, याचा अर्थ सार्वभौमत्व. काय सार्वभौमत्वाचा अर्थ? देशाची सर्वोच्च शक्ती भारतीय लोकांमध्ये आहे. ऑब्व्हियसली लोकांचे राज्य, लोकांसाठी राज्य, त्यामुळे काय सार्वभौमत्वाचा अर्थ तो होतो, म्हणजे अर्थ तो होतो. बाकी लोकांना मतदानाचा अधिकार आहे, मतदानाचा वगैरे जनरल स्टेटमेंट आहे, पण ते ह्याला लागू होत नाही सार्वभौमत्वाला. सार्वभौम म्हणजे काय? तर फ्रीडम. आणि ती कोणाला पावर जाते? लोकांना, जनतेला पावर जाते. सो उत्तर 3 असेल. ठीक आहे, याचं उत्तर देखील 3 आहे. सोपं आहे अगदी या गोष्टी, फक्त तुम्हाला थोडेसे विचार करायला लावतात. नंतर खालील विधाने विचारात घ्या आणि त्यामध्ये सत्य विधान ओळखायला सांगितले. सत्य विधान बघा, पहिलं, राज्य धोरणाशी मार्गदर्शक हे राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बरोबर,
मार्गदर्शक तत्वे येतातच त्याच्यामध्ये, आणि ते एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे एक डायरेक्शन भेटते कामाला, कशा प्रकारचे कामं केले पाहिजे, त्यासाठी कशा प्रकारचं राज्य प्रस्थापित केलं पाहिजे, आयडियल्स देखील त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पहिलं बरोबर आहे. 1996चा भारत सरकार अधिनियमात नाही, 1996चा नाहीये मित्रांनो, हा 36चा अधिनियम सांगितला जातो, त्यामुळे हे देखील चूक आहे. चला पुढचं, भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. वैशिष्ट्यासंबंधी या ठिकाणी विचारले गेलेलं आहे. ठीक आहे, काय सांगितले? संविधानाने फेडरल आणि राज्य विधिमंडळाच्या कृतींची आणि फेडरल आणि राज्य कार्यकारिणीच्या कृतींचे न्यायिक प्रलोभन करण्याची तरतूद आहे. आता हे बरोबरच आहे ना, न्यायिक तरतूद आहेच की. तर मग काय सांगितले? हे बरोबर आहे. पहिलं न्यायिक तरतूद, ज्युडिशियल रिव्ह्यू तर आहेच की. ठीक आहे, न्यायिक तरतूद, न्यायिक पुनरावलोकन. संविधानाने भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाचे, दुहेरी नाही, एकच नागरिकत्व आहे आपल्यामध्ये. आपण ड्युअल सिटिझनशिप कन्सेप्ट आपल्याकडे नाहीये. त्यामुळे सरळ सरळ याचा आन्सर बघा, ब बरोबर. याच्यामध्ये ब असलं पाहिजे. मग आता एक तर क किंवा एक तर ड बघा. संविधानाने हिंदीला भारतीय संघराज्य अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. बरोबर, हे काय अधिकृत भाषा आहे. ठीक आहे, बऱ्याच भाषा, 22-23 भाषा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. काय अधिकृत भाषा म्हणून बरोबर आहे. राज्यघटनेने वयाची 20 वर्षे पूर्ण झाले, हे चुकीचंच आहे. 18 वर्षात असतात. 18 वर्ष कंप्लीट झाले की तुम्ही मतदान करू शकता. हे सरळ सरळ स्टेटमेंट आहेत. तर काय, ब आणि ड आहे का उत्तर? हा, ब आणि ड, 3 उत्तर असेल मित्रांनो, ब आणि ड. पुढे चला, 25व बघा आता प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या संसदीय प्रणालीचे अचूकपणे प्रतिनिधित्व करत नाही? बघा, सगळे स्टेटमेंट बरोबर दिसतील, एक स्टेटमेंट क्लिअरली तुम्हाला चुकेल. बघा, भारतात संसदीय शासन प्रणाली आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन आपण हे घेतलेली आहे. संसदीय प्रणालीमध्ये संसदेला प्राधान्य असते. बरोबर, कायदा बनवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांना प्राधान्य असतं. यामध्ये राज्य कारभार प्रत्यक्षात मंत्रिपरिषदेद्वारे केला जातो. बरोबर, मंत्रिपरिषद सगळ्यात जास्त महत्वाची आहे. सगळे डिसिजन त्यांच्या मार्फत घेतले जातात आणि राबवले देखील जातात. आणि चौथं, मंत्रिपरिषद विधिमंडळ जबाबदार नाही. ठिकाणी चुकीचं, विधिमंडळाला जबाबदार असते. ठीक आहे, उत्तर काय असेल मित्रांनो? सोपा प्रश्न. त्याच्यानंतर पुढे, खालील विधान ए आणि आर बघा आणि सांगा की बाबा त्याचे चुकीचं आणि स्पष्टीकरण काय आहे. हे देखील बऱ्याच वेळेस असे प्रश्न विचारतात. अ काय आहे? भारतीय संविधान हे लवचिकता आणि कडकपणाचे अद्वितीय मित्रण. बरोबर, दोन्ही एकाच वेळेस आपल्याला दिसतात. भारतीय कॉन्स्टिट्यूशनचे वैशिष्ट्य की हे रिजिड देखील आहे, की लवकर चेंज करता येत नाही, आणि फ्लेक्झिबल देखील आहे, जे कशाही प्रकारे आपण चेंज करू शकतो. कारण त्याच्यामुळेच आपण अमेंडमेंट प्रोसिजर आणली. ठीक आहे, पुढचं म्हणजे पहिलं बरोबर आहे. राज्याच्या नावात किंवा सीमा बदलाच्या घटनादुरुस्ती अंतर्गत विचार केला नाही. बरोबर आहे. घटनादुरुस्ती अंतर्गत विचार केला तसे काही घटनादुरुस्तीची गरज लागत नाही, हे देखील बरोबर आहे. पण या दोघांमध्ये काही संबंध आहे का? सहसंबंध नाही, म्हणून दोन्ही बरोबर असतील. पण काय, आर हे अ चे ए चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. दोन्ही बरोबर आहे. ह्याच्यासाठी पण तुम्हाला नाव बदलायचं असेल, काही घटनादुरुस्तीची गरज आहे का? नाही. ठीक आहे, चला दुसरे पुढे 27वा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात खालील विधानांची चर्चा करा. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात आता काय काय वैशिष्ट्य? भारतात दुहेरी नागरिकत्वाची प्रथा नाही. बरोबर आहे अगदी. आपल्यात सिंगल सिटिझनशिप आहे. नागरिकांना काही विशेष अधिकार आहेत जे परदेशी नागरिकांना भारतात नाही, हे देखील बरोबर आहेत. दोघांना वेगळे अधिकार आहेत, त्यांच्यावर काही रिस्ट्रिक्शन असले पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकाला काही अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत, म्हणून ड्युटीज आल्यात आपल्यावर. बरोबर, फंडामेंटल ड्युटीज त्याच्यामुळे आल्या जबाबदारीसाठी. आणि ड, लोकशाही व्यवस्थेत भारतीय नागरिक देखील एक मतदार आहे. बरोबर, एक मतदार आहे. आपण त्याच्यामध्ये वोट करतो मोठ्या मोठ्या पोझिशन्सला, प्राईम मिनिस्टरच्या पोझिशनला देखील आपण भले डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट मत करतो ना आपण. जनरल इलेक्शन्स मध्ये खासदार निवडून देतो, नंतर ते त्यांच्यामधून एक पीएम बनतो. थोडक्यात ते सगळेच पॉईंट बरोबर असतील. सहज साधे प्रश्न आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 28वा प्रश्न, संघराज्य व्यवस्था. हे संघराज्य व्यवस्थेबद्दल बोलले. फेडरेशन काय सांगते? हे भारतीय राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बरोबर, या संदर्भात खालील विधाने जे त्यांचा विचार करा. आणि प्रश्न काय विचारलाय तर 3 पैकी काय, यापैकी वरीलपैकी कोणते विधान सत्य विचारले. 3 विधान दिली आहे. पहिलं विधान काय? संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले. बरोबर, फेडरेशन ऑफ स्टेट्स, अगदी बरोबर आहे. राज्यांचा संघ आहे. आणि ते आपण कुठून घेतले? जवळपास कॅनडा. भारत सरकारची दुहेरी व्यवस्था केंद्र सरकार राज्य सरकार आढळते. बरोबर, केंद्र सरकार आणि राज्य सरकार
तिसरं, या प्रणालीमध्ये राज्य सरकारला केंद्र सरकारकडून अधिकार प्राप्त होतात. हे चुकीचं आहे. केंद्र सरकारकडून आपल्याला अधिकार प्राप्त होत नाही, तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच राज्य सरकारना अधिकार दिलेले आहेत. फक्त रेसिड्युअल पॉवर्स जे आहेत ते केंद्राकडे. रेसिड्युअल पॉवर्स कोणाकडे आहे? केंद्राकडे आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असेल? अ आणि ब. ठीक आहे, अ आणि ब. चला पुढे, म्हणजे एक उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेतील उदारमतवाद लिबरलिझमवर प्रश्न विचारलाय. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि काय करा, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. किती विधान आहेत? 3. पहिलं विधान बघा, भारताच्या भारतीय राज्यघटना सामाजिक न्यायाशी जोडलेली आहे. बरोबर, सामाजिक न्यायाशी जोडलेली आहे, काही डाऊट नाही. सामाजिक न्याय त्याच्यामध्ये आहेच, आणि हे आपण प्रस्तावनेमध्ये पण हा शब्द इन्क्लूड केलेला आहे. जस्टिस कशा प्रकारचा असला पाहिजे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी फक्त केंद्रीय विधिमंडळात जागा राखीव ठेवण्याची तरतूद. ब बघा, ब काय म्हणते? अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी फक्त केंद्रीय. फक्त केंद्रीय कसं काय? फक्त ज्या ठिकाणी असे वर्ड असतात ना, त्याला थोडस नीट वाचत जावा. हे चुकीचं आहे. केंद्रीय विधिमंडळातच नाही तर राज्य विधिमंडळात देखील आणि बऱ्याच ठिकाणी देखील आपल्या इथं रिझर्वेशन सिस्टम आपण बऱ्याच ठिकाणी सेंट्रल लेवलला, राज्य लेवलला देखील राबवतो. त्यामुळे ते फक्त हा शब्द आला ते चुकीचंच असतं. जनरली सगळ्याच एक्झाम्स मध्ये फक्त हा शब्द बघितला की लगेच वाचत जावा नीट. त्यानंतर राज्यघटनेच्या विशेष तरतुदीनुसार अनुसूचित जाती आणि जमातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. बरोबर, हे देखील बरोबर आहे. हे बरोबर आहे. उत्तर काय असेल? अ आणि क. बरोबर काय नसेल मग? फक्त केंद्रीय मंत्रिमंडळात नाही, तसं चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा शब्द, पुढचा 30वा प्रश्न बघा मित्रांनो. परत ए आणि आर संबंध संदर्भात विचारलेला आहे आणि आर हे एक्सप्लेनेशन आहे का? ए काय सांगते? राज्यघटनेने व्यक्ती स्वातंत्र्य कमी न करता, काय? राज्यघटनेने व्यक्ती स्वातंत्र्य कमी न करता सामाजिक स्वातंत्र्य दिलेले आहे. बरोबर आहे, सामाजिक स्वातंत्र्य आहेच की. फ्रीडम, सामाजिक स्वातंत्र्य आहेत. न्यायाचे तत्व मान्य केलेले आहे. बरोबर, न्यायाचे तत्व आपण मान्य केले, हे देखील बरोबर आहे. की कशामध्ये? राज्यघटनेमध्ये आहे की व्यक्ती स्वातंत्र्य. आर्टिकल 19 मध्ये काय आहे? 19 to 22 मध्ये सगळं व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. पुढे, जाती आधारित सकारात्मक कृतीची घटनात्मक बांधिलकी दर्शवते की भारत इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप मागे आहे. हे चुकीचं आहे. वाचता क्षणी आजचे स्टेटमेंट समजून जातात, त्याच्यामध्ये काही लॉजिकच नाही. भारत हे मागे नाही, उलट जाती धर्म आधारित हे सकारात्मक कृतीची घटनात्मक जे आहे त्याचा फायदाच होणार आहे. जे मागासलेपणा आहे तो निघून जाणार नाही. आपण समानता प्रस्थापित करण्यासाठी हे रिझर्वेशन दिलंय मित्रांनो. त्यामुळे हे बाकीच्या राष्ट्रांपेक्षा मागे हे चुकीचंच आहे. तुम्हाला कुठे दिसते चुकीचं? यस, बी हा चुकीचा आहे, ए हा बरोबर आहे. उत्तर असेल 3. सरळ सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे जनरल रीडिंग जरी असेल तरी तुम्हाला कळून जाईल. 31वा प्रश्न बघा, न्यायालयाच्या संस्थापकांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा संविधानाची मूलभूत रचना म्हणून उल्लेख आहे? काय? न्यायालयाच्या संस्थापकांमध्ये. मग आता हे जनरल गोष्टी आहेत, न्यायालयाच्या संस्थापकाबद्दल विचारलेले आहेत. काय सांगते याच्यामध्ये? याच्यामध्ये काय असेल मग उत्तर याचं? राज्यघटनेचे परिपूर्ण स्वरूप, हे देखील बरोबर आहे. भावनिक स्वरूप देखील आहे. बऱ्याच फिलॉसॉफी आपण म्हणतो, फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचे सर्वोच्चता आहेच, कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे, सुप्रीम आहे आपल्या इथं. आणि राज्याच्या कारभाराचे यांत्रिक आणि लोकशाही स्वरूप आहेच, इम्पॉर्टंट आहे. आणि कायदे मंडळ, कार्यकारी, न्यायपालिका यांच्यातील अधिकाऱ्यांचे पृथक्करण, हे देखील पॉईंट बरोबर आहे. सोपे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही जास्त डिस्कशनची आवश्यकता नाहीये. तुम्ही जनरल टॉपिक जरी वाचले तरी तुम्हाला एक ग्रॉस आयडिया येऊन जाईल. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न याचं 4, वरील सर्व उत्तर असलं पाहिजे. 4. ठीक आहे, संविधानाची सर्वोच्चता, सुप्रीम, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहेच आपल्या इथे. संविधानाचे भावनिक स्वरूप, फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणून म्हणतो. राज्यघटनेचे परिपूर्ण स्वरूप, आपण अपूर्ण सोडलेले नाही कोणत्या गोष्टी. आपलं कॉन्स्टिट्यूशन जे प्रभावित आहे बाहेरच्या राष्ट्रांच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणून आपलं परिपूर्ण आहे. जनरल गोष्टी आहे. उत्तर 4 असेल. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळली आहे? धर्मनिरपेक्षता, हे तुम्हाला 15 आणि 16 बरोबर. इक्वॅलिटी, इक्वॅलिटी मध्ये येऊन जाईल ना. समानता, कशा समानतामध्ये धर्मनिरपेक्ष हा पॉईंट असलाच पाहिजे. आर्टिकल 15-16 बरोबर आहे. स्वातंत्र्य 19 बरोबर, मी आताच बोललो. फ्रीडम 19 ते 22. एकता आणि अखंडता, हे कलम 1 मध्ये नाव असेल. कलम 1 काय सांगतं? बेसिकली कलम 1 काय म्हणतं की संघराज्याचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. इक्वॅलिटी, फ्रीडम आणि संघराज्याचे नाव. सो 3ही बरोबर आहे. अ, ब आणि क दिसते आन्सर. यस, 4 हे उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. सोपे प्रश्न आहे. तुम्हाला कलमांची एक लिस्ट देखील
तुमच्या बुक्स मध्ये दिलेली आहे ती देखील लक्षात ठेवायची आहे. 33व काय सांगते, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना खालीलपैकी कोणते साध्य करू पाहते. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना खालीलपैकी कोणते उद्दिष्ट साध्य करू पाहते, असा प्रश्न असला पाहिजे. ठीक आहे, काय काय साध्य करू पाहते मग आता, बंधुत्व आहेच, समानता हे देखील आहे, प्रतिष्ठा हे देखील आहे, अखंडता हे देखील आहे. या ठिकाणी सरळ सरळ विविधता हा पॉईंट तुम्हाला कुठेच मिळत नाही प्रस्तावनेमध्ये, विविधता ब नसलं पाहिजे, अ क आणि ड. यस, अ क आणि ड तिसरा पर्याय बरोबर आहे मित्रांनो, अ क आणि ड. तर काय नाहीये, विविधता हा पॉईंट तुम्हाला प्रस्तावनेमध्ये दिसतो का, नाही, त्यामुळे हे नाहीये. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावनेबद्दल काय सांगितले गेले ज्या ठिकाणी, पहिला या ठिकाणी काय सांगितले, प्रस्तावना या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्रस्तावनेबद्दल, प्रिएम्बल बद्दल प्रश्न आहे. काय म्हणतोय, त्यात सुधारणा करता येणार नाही किंवा त्यात सुधारणा करू शकत नाही कारण तो संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग आहे. मूलभूत रचनेचा भाग आहे, पण त्यात सुधारणा करता येणार नाही. हे कसं काय, उत्तर चुकीचं आहे. नाही, सुधारणा करता येऊ शकते की नाही प्रिएम्बल मध्ये, आपण तेच बघितलं ना मगाशी. प्रिएम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि त्याला अमेंड करू शकतो, फक्त बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते ब्रेक व्हायला नाही पाहिजे. केशवानंद भारतीच्या नंतर या गोष्टी क्लिअर झाल्या. चुकीचं आहे पहिलं. विधिमंडळात शक्तीचे स्त्रोत असण्याव्यतिरिक्त ते विधिमंडळाच्या अधिकारांवर देखील, नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. तुम्ही नीट वाचला तर तुम्हाला कळेल, विधिमंडळाच्या शक्तीचे स्त्रोतही नाही आणि विधिमंडळाच्या अधिकारांवर देखील ते प्रतिबंध लादत नाही, हे देखील चुकीचं आहे. सो याचा आन्सर काय असेल, अ आणि ब दोन्हीही चुकीचे आहेत किंवा दोन्हीही बरोबर नाहीयेत. सरळ एक एक पॉइंट तुम्हाला कळून जाईल याच्यामध्ये, फक्त प्रश्न नीट वाचत जावा. ठीक आहे, पुढे, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना खालीलपैकी कोणती माहिती देते. पहिलं तर बरोबरच आहे, अधिकारांचा स्त्रोत. त्यानंतर भारतीय राज्याचे स्वरूप हे देखील आहे की कशा प्रकारचं आपलं राज्य, आयडियल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याला, ते देखील देते. संविधानाचे उद्दिष्टे हे तर आहेच आहे, प्रस्तावनेमध्ये तर नमूद केलेलेच की काय उद्दिष्ट असले पाहिजे. तो याचं उत्तर 3ही असेल, अ ब आणि क. पुढे चला, 36वा प्रश्न. अरे हा, 36वा प्रश्न बघा मित्रांनो, प्रस्तावनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ ब क 3 दिलेली आहे, त्यापैकी कोणकोणते बरोबर आहेत. काय सांगितलंय, राज्यघटनेचा उर्वरित मसुदा तयार होण्यापूर्वीच तो लागू करण्यात आला होता, हे चुकीचं आहे. वाचता सांगितलं तुम्हाला जनरल गोष्टी माहित पाहिजे या, असं काही नाही. हे जवाहरलाल नेहरूंनी तयार केलेल्या आणि प्रस्तावित केलेल्या मसुद्यावर आधारित आहे. बरोबर, हेच यालाच तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हटलं गेलंय आणि हे भाषण होतं 1946 साली जवाहरलाल नेहरूंनी दिलेलं, त्याचंच मग ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ठराव पारित करण्यात आला, नंतर त्याचंच प्रस्तावना झाली. तो हे बरोबर आहे. त्यात 26 जानेवारी 1950 संविधान स्वीकारण्याची तारीख निश्चित केली आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये ही तारीख नाहीये, 26 नोव्हेंबर 1949. काय तारीख आहे, हे अडॉप्शनची तारीख आहे की अडॉप्ट कधी करायचे, अडॉप्शनची तारीख दिलेली आहे स्वीकारण्याची. काय, 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949 तारीख निश्चित झाली, हे चुकीचं आहे. ठीक आहे ना, तर याच्यात पहिलं देखील चुकीचं आहे, जवाहरलालने तयार केलेल्या प्रस्तावित केलेल्या प्रस्तावनेच्या मसुद्यावर आधारित आहे, बरोबर आहे. याच्या अगोदर 3-4 प्रश्न आपले आज याच्यामध्ये कव्हर झाले हाच पॉइंटवर. चला पुढचा 37वा प्रश्न, भारत खालील विधाने विचारात घ्या. 3 या ठिकाणी अ आणि ब 2 विधाने दिलेली आहेत आणि त्याच्याबद्दल सांगितलं आहे की काय सांगितलंय की 2 विधानांपैकी कोणतं बरोबर आहे. पहिलं विधान काय सांगतंय बघा, पहिलं विधान आहे की प्रस्तावनेतील न्यायाचा आदर्श फ्रेंच राज्यक्रांतीतून घेण्यात आला होता. फ्रेंच राज्यक्रांतीतून घेण्यात आला होता का, नाही, सगळ्यांनी वाचला असेल. रशियन राज्यक्रांतीमधून हे घेण्यात आलं होतं. आपण त्याच्यामधून हा पॉइंट घेतलेला आहे. प्रस्तावनेमधील जस्टिस हा जो पॉइंट आहे, जस्टिस ही आपण याच्यापासून इन्स्पायर केले रशियन राज्यक्रांतीपासून. तर ते उत्तर चुकीचं आहे. प्रस्तावना नागरिकांसाठी केवळ राजकीय नाही, केवळ मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त केवळ असे शब्द आले की समजून घ्यायचं काहीतरी गडबड आहे. केवळ राजकीय आणि आर्थिक न्याय सुनिश्चित करते, चुकीचं आहे.
आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असे तीनही पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. ते दोन्हीही चुकीचे आहेत. उत्तर असेल 4. अ आणि ब दोन्हीही नाही. चला 38वा प्रश्न. प्रस्तावना भारताला सार्वभौम घोषित करते. ही माहिती आहे आपल्याला, सोव्हरेनिटी आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे तुम्हाला दिले आणि ते सांगितले की कोणते बरोबर आहे. त्याच्या अंतर्गत आणि बाह्य व्यवहार करण्यास ते मुक्त आहे. बरोबर, कोणाचंच कंट्रोल नाही, मुक्त आहे आपण. बरोबर आहे, बरोबर आहे. व्यक्तींच्या क्रियाकलापावर कोणतेही निर्बंध नाहीत, परंतु काय सांगितले गेले, कोणतेही निर्बंध नाहीत असं कसं म्हणताय. निर्बंध आहे, फंडामेंटल राईट ऍब्सोल्यूट काहीच नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये. हा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन्स देण्यात आले आहे, नाही तर मग तो स्वैराचार होईल. ठीक आहे, त्याच्यामुळं हे चुकीचंच आहे. कोणताही भारतीय नागरिक राष्ट्रपतीच्या पदावर निवडून येऊ शकतो. हे देखील कसं स्टेटमेंट आहे जरा, कोणताही भारतीय नागरिक नाही तर सिंपल ज्याचं वय तुम्हाला एज लिमिट देखील त्याच्यामध्ये दिलेली आहे. थोडक्यात या ठिकाणी डिटेलमध्ये जाण्यापेक्षा मी सांगतो, पात्रता आवश्यक असतात. कोणताही भारतीय नागरिक काय, पात्रता महत्वाची आहे. ठीक आहे, तर पात्रता तो तुम्ही क्रायटेरिया हा एक प्रकारचा तो जर त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही राष्ट्रपती होऊ शकता किंवा त्या निवडणूक पदासाठी उभं राहू शकता. उत्तर काय असेल याचं? हो, सोपं आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे आणि जास्त अवघड याचे ऑप्शन देखील नाहीये. सरळ सरळ गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे, की बाह्य आणि अंतर्गत कसल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये कंट्रोल नाहीये. चला पुढचा प्रश्न बघूया वेळ न घालवता. खालीलपैकी कोणते भारत एक लोकशाही राज्य म्हणून वर्णन करते? लोकशाही राज्य, मूलभूत अधिकार, परिचय, 7वी अनुसूची आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता बघा, प्रस्तावनेमध्येच डेमोक्रेसी हा वर्ड आहे ना, लोकशाही. प्रस्तावनेमध्ये हा वर्ड प्रॉपर नमूद केलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असलं पाहिजे? 2. परिचय, प्रस्तावना. बरोबर, लोकशाही राज्य त्या ठिकाणी क्लिअरली वर्णन आहे भारताचं. ते उद्दिष्ट देखील आहे, वर्णन आहे आणि उद्दिष्ट देखील वेगळ्या प्रकारचे आयडियल्स आपल्या समोर ठेवले गेले आहेत. 40वा प्रश्न. प्रस्तावनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि अ आणि ब 2 वाक्य दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं बरोबर आहे? संविधान कोणत्या उद्दिष्टांची स्थापना आणि विकास करण्याचा प्रयत्न करते ते स्पष्ट करते. बरोबर, संविधान क्लिअर सांगतं की कशा प्रकारचे उद्दिष्ट भारत संविधान म्हणजे भारतीय कॉन्स्टिट्यूशनला असले पाहिजे, ते देखील नमूद केलेले आहे. प्रस्तावना देखील याच्यामध्ये मदत करते. हे संविधानाच्या कायदेशीर अर्थ लावण्यासाठी सहाय्य प्रदान करते. बरोबर, ठीक आहे ना. कोणताही कायदा वगैरे पारित झाला तर ज्युडिशियल रिव्ह्यू हेच करतो ना, की कॉन्स्टिट्यूशनच्या चौकटीमध्ये ती गोष्ट बसते का नाही. दोन्ही बरोबर असतील पर्याय. अ आणि ब दोन्हीही बरोबर असतील. पुढचा 41वा प्रश्न बघा. प्रस्तावनेतील समानता, इक्वॅलिटी हा शब्द जो आहे हा शब्द समानता. आता समानता हा शब्द अजून कुठे कुठे तुम्हाला पूरक काहीतरी मिळते बघा. आर्टिकल 17 अस्पृश्यता निर्मूलन कशासाठी आहे? समानता प्रस्थापित करण्यासाठी आहे. बरोबर आहे. मग क शीर्षके रद्द करणे, याच्यामुळे देखील समानता प्रस्थापित होईल ना. मी आर्टिकल 18 देखील शीर्षक रद्द करणे हे देखील बरोबर आहे. त्यानंतर प्रौढ मतदाधिकाच्या आधारावर लोकसभा आणि राज्य विधानसभाच्या निवडणुका. बरोबर, म्हणजे तुम्ही कोणत्या जातीचे, धर्माचे, पंथाचे असले मॅटर नाही करत, फक्त तुम्ही प्रौढ असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला मताचा अधिकार मिळून जाईल. म्हणजे काय, हे देखील सगळ्याच गोष्टी सांगतात की समानता प्रस्थापित करण्यासाठी हे सारे आर्टिकल्स आहे. सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर असेल अ, ब आणि क. सिंपल आहे अगदी. पुढचं 42वा प्रश्न बघा. भारतीय संसदीय प्रणाली भारतातील ब्रिटिश प्रणालीपेक्षा वेगळी आहे. याचं उत्तर तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. ब्रिटिश प्रणाली आणि भारतामध्ये संसदीय प्रणालीमध्ये एक फरक आहे, म्हणजे किंवा त्यांच्या दोघांमध्ये एक फरक आहे. काय? कार्यकारिणीचे वास्तविक नाममात्र दोन्ही प्रकार आहे, हे देखील सेम आहे. सामूहिक जबाबदारीची व्यवस्था आहे, हे देखील सेम आहे. द्विसदनी 2 सदन आहेत, हे देखील बरोबर आहे विधिमंडळाचे. चौथं बघा, न्यायिक पुनरावलोकन नाही, ब्रिटिशमध्ये नाही, हे आपण युनायटेड स्टेट्समध्ये बघतो आणि त्यांच्यापासून इन्स्पायर होऊनच आपण ज्युडिशियल रिव्ह्यूची संकल्पना आणलेली आहे. सो हे चौथं असेल उत्तर. न्यायिक पुनरावलोकनाची त्या ठिकाणी प्रणाली नाहीये, हा एक मेन फरक आहे. 43वा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. घटनात्मक सरकार म्हणजे काय? हा, जे राज्य सत्तेच्या हितासाठी व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर प्रभावी निर्बंध लादते. बरोबर. हा, पण जनरल विचार केला, निर्बंध जरी लादत असेल मग फ्रीडम कुठून येईल? स्वातंत्र्य कसं मिळेल? हे प्रभावी निर्बंध लादणं आवश्यक आहे, पण तुमच्या स्वातंत्र्यावर घाला बसला नाही पाहिजे. हे उत्तर कुठं ना कुठं बरोबर पण वाटतं, पण या ठिकाणी क्लिअर एक गोष्ट दिसून, जे राज्य सत्तेच्या हितासाठी
या ठिकाणी हे चुकीचं आहे. बरेही आपण निर्बंध लादतो पण हे सत्तेच्या चुकीचं आहे. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याच्या हितासाठी राज्याची सत्तावर प्रभावी निर्बंध, हे बरोबर आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या हितासाठी असलं पाहिजे, मी तुम्हाला आधीच सांगितले. जे राज्याच्या हितासाठी ते चुकीचं आहे. तो उत्तर काय असेल मित्रांनो? याचं दुसरं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 44वा या ठिकाणी. 43वा. लोकशाहीची उत्कृष्ट गुणवत्ता म्हणजे ती सक्षम करते काय? लोकशाहीमुळे काय होतं? लोकांचा विकास कसा होतो? तर जनरली पुरुष आणि स्त्रियांची बुद्धिमत्ता आणि चारित्र्य त्याच्यामध्ये काय होतं? अजून निरखून निघतं. कारण की सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असतो, कोणतीही कृती करण्याचा अधिकार असतो, ते एक्सप्रेस होऊ शकतात. तुम्हाला जिथे फ्रीडम आहे, बघा, ज्या ठिकाणी स्वातंत्र्य असतं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जास्त फास्ट होते. ते बरोबर आहे. लोकशाहीचा तोच एक फायदा आहे. लोकशाहीचे तोटे देखील काही असतील, पण आपल्याला सिंपल सांगितले की गुणवत्ता, उत्कृष्ट गुणवत्ता म्हणजे काय? तर ती काय सक्षम करते? स्त्री आणि पुरुषांच्या बुद्धिमत्व आणि चारित्र्याला सक्षम करते. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतीय केंद्रशासित प्रदेश प्रणालीचे वैशिष्ट्य नाही मित्रांनो? कोणतं वैशिष्ट्य नाहीये? पहिलं, भारताला स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे की नाही? इंडिपेंडंट ज्युडिशियरी. कुठून? युनायटेड स्टेट्स. केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी आहे. बरोबर. लिस्ट देखील आहेत की नाही? केंद्र सूचीवर, राज्य सूचीवर करू शकतो. फेडरेशन केलेल्या घटनांना राज्यसभेत असमान प्रतिनिधित्व, बरोबर आहे. असमान प्रतिनिधित्व आहे राज्यांना. उत्तर प्रदेशचे सीट जास्त असतील तर दुसऱ्या स्टेटचे सीट कमी असतील, त्या अनुषंगाने हे संघराज्य असलेले युनिट्स मध्ये करार नाही. युनिट्स मध्ये करार नाहीच आहे. ठीक आहे. हे कराराद्वारे थोडी आहे, हे कॉन्स्टिट्यूशन सांगितलंय तसं की बाबा केंद्र आणि राज्य यांना दोघांनाही पॉवर्स असतील, फक्त रेसिड्युअल पॉवर असतील केंद्राकडे. चौथं उत्तर असेल. हे चुकीचं आहे. वैशिष्ट्य नाहीये आपलं. ठीक आहे. 45वा, एक मिनिट. 45वा प्रश्न बघा मित्रांनो. खालील विधाने विचारात घ्या आणि काय? भारताच्या संविधानाने संघवाद, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार आणि लोकशाही अशी त्यांची मूलभूत रचना परिभाषित केलेली आहे. बरोबर आहे अगदी. संघवाद देखील आहे, फेडरेशन. त्याच्यामुळे सेंट्रल आणि स्टेट दोघांनी पॉवर दिलेले गेलेले आहेत. धर्मनिरपेक्ष, सेक्युलरिझम आपल्या प्रस्तावनेमध्ये क्लिअरली दिले गेले. मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे. लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक असतो. आणि लोकशाहीमुळे काय होते? चारित्र्य बनतं, सक्षम होते. आता आपण पाहिलं. सो बरोबर आहे. दुसरं, भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या आणि ज्या आदर्शांवर संविधान आधारित आहे त्यांचे संरक्षण करण्याची न्यायिक समीक्षा करण्याची तरतूद आहे. बरोबर आहे की नाही? ज्युडिशियल रिव्ह्यूची कन्सेप्ट आपल्या भारतामध्ये आलेलीच आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूमुळे काय होतं की एखादा लॉ मध्ये काही फ्लॉज असतील, एखाद्या कायद्यामध्ये काही चुकीच्या तरतुदी असतील किंवा काही पॉईंट्स असतील जे आताच्या समाजाला लागू होत नाही, तर ते काढू शकतात ज्युडिशियल रिव्ह्यू मधून. हे दोन्हीही बरोबर असतील. उत्तर काय असेल? अ आणि ब दोन्हीही बरोबर. उत्तर असेल 3. पण या ठिकाणी काय दिलंय? उत्तर काय असेल या ठिकाणी? ब दिले. सो पहिलं काय सांगते? परिभाषित केले. भारतीय संघवाद, धर्मनिरपेक्ष, मूलभूत अधिकार आणि लोकशाही अशी त्याची मूलभूत रचना या ठिकाणी बघा. फंडामेंटल राईट्सला जे आहे ते आपल्या याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर मध्ये येत नाही. या ठिकाणी माझ्या वाचण्यामध्ये गडबड. संघवाद बरोबर आहे, फेडरेशन, त्याला तडा गेला नाही पाहिजे. धर्मनिरपेक्षता महत्वाची आहे, पण हे सलग जर वाचत गेलं तर बघा चुकीचं उत्तर कळून जातं. मूलभूत अधिकार हा पॉईंट याच्यामध्ये नाही पाहिजे. तर उत्तर काय आहे? ऍक्च्युली याचं ब आहे. चुकतं या ठिकाणी मूलभूत अधिकारमुळे. लोकशाही बरोबर आहे, लोकशाहीला चेंज नाही करू शकत तुम्ही. मूलभूत अधिकारांना आपण चेंज करू शकतो की नाही? बरोबर. आणि दुसरं तर आहे न्यायिक समीक्षा, हा पॉईंट ज्युडिशियल रिव्ह्यू याच्यामध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी माझ्या वाचण्यामध्ये गडबड झालं. मूलभूत अधिकार हा पॉईंट नाही पाहिजे म्हणून सांगू शकतो आपण की बाबा उत्तर काय आहे? तर 2. पहिलं चुकीचं आहे. प्रश्न 46वा काय सांगतोय? की व्याख्येनुसार संवैधानिक सरकार म्हणजे काय? आता या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांची गडबड झाली असेल सॉल्व्ह करण्यामध्ये. व्याख्येनुसार संवैधानिक सरकार म्हणजे विधिमंडळाद्वारे सरकार. चला, बरोबर आहे. लोकप्रिय सरकार म्हणू शकतो का आपण? थोडस एक्झॅक्टली राईट आन्सर काय याचं? मर्यादित सरकार. मर्यादित सरकार म्हणजे काय मित्रांनो? बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की मर्यादित सरकार हे उत्तर कसं काय शकतं? तर बघा, सिंपल आहे. सरकारचे पॉवर्स कसे असले पाहिजे? कमी. त्याच्यामुळे आपण काय आणलं? फंडामेंटल राईट्स, जेणेकरून लोकांना देखील त्याचे
सरकारचे पॉवर कमी करण्यासाठी फंडामेंटल राईट्सद्वारे लोकांना पॉवर देण्यात आले, स्वातंत्र्य देण्यात आले. म्हणजेच काय, त्याची ऍब्सोल्युटनेस जी आहे सरकारची ती कमी झाली. म्हणून मर्यादित सरकार, अमर्यादित नाही, मर्यादित सरकार. म्हणून हे एकदम एक्झॅक्टली राईट उत्तर काय असेल, मर्यादित सरकार. हा, मर्यादित सरकार म्हणजे सरकारवर बंधनं देखील आहेत, पण काही गोष्टी लोकांना त्याचा फायदा देखील आहे. नाहीतर अमर्यादा असेल तर माहिती आहे आपल्याला, पॉवर करप्ट्स आणि ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली म्हणतात ना, तसं होईल. चला 47वा प्रश्न, संसदीय शासन पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे कोणता असतो? कार्यपालिका आणि विधिमंडळ दोन्ही स्वतंत्रपणे काम करतात. हे धोरणाला सातत्य प्रदान करते, आर्थिक कार्यक्षम करते, कार्यकारिणी विधिमंडळाला उत्तरदायी राहते. हे एक्झॅक्ट बरोबर आहे की नाही? कार्यकारिणी कुणाला जबाबदार आहे? विधिमंडळाला जबाबदार आहे. सरकारचे अध्यक्ष निवडणुकीशिवाय बदलता येत नाही, हे पण चुकीचं आहे. हा, लोकसभेमध्ये अशा प्रकारचे ठराव पारित होऊ शकतात की नाही, हे सोपं आहे अगदी. याचं काय आन्सर उत्तर तिसरे एक्झॅक्ट बरोबर आहे मित्रांनो. कार्यकारिणी ही विधिमंडळाला उत्तरदायी असते, आन्सरेबल असते. म्हणून ते प्रश्न विचारले जातात ना लोकसभे आणि राज्यसभेमध्ये. चला पुढे 48वा, संसदीय शासन प्रणाली एक आहे ज्यामध्ये काय, जे आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे. काय सांगितलं त्याच्याबद्दल? संसदेतील सर्व राजकीय पक्ष सरकारमध्ये प्रतिनिधित्व करतात. नाही, असं चुकीचं आहे, सर्वच नाही. सरकार संसदेला उत्तरदायी आहे आणि ते त्याला काढून टाकू शकते, बरोबर. सरकार कोणाला उत्तरदायी आहे? तर थोडक्यात संसदेला. म्हणून संसदेमध्ये सरकारला प्रश्न विचारले जातात. आणि जर का सरकारला काढायचं असेल तर कुठे काढू शकतो? लोकसभा, म्हणजे संसदेमध्ये. थोडक्यात सरकारला काढण्याचं काम देखील संसदेमध्ये होऊ शकतं. हा पॉईंट एक्झॅक्टली बरोबर आहे. उत्तर असेल 2 मित्रांनो. याच ठिकाणी उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, सरकार लोकांद्वारे निवडले जाते आणि ते काढून टाकू शकतात? नाही, लोक नाही काढून टाकू शकत ना, संसद काढू शकते, बिल पारित करून वगैरे, ठराव पारित करून. सरकार संसदेद्वारे निवडले जाते, परंतु विहित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ते काढले जाऊ शकत नाही. सगळे पर्याय चुकीचेच आहे. काढले जाऊ शकतं, फक्त नो कॉन्फिडन्स मोशन वगैरे पास केल्या जातात. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे या गोष्टी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकशाही या वस्तुस्थितीवर आधारित आहे की? कोणत्या वस्तुस्थितीवर? संविधान लिहिलेले आहे, लिहिलेले आहे ठीक आहे, पण ते काय वस्तुस्थिती का? येथे मूलभूत अधिकार म्हणजे वस्तू, म्हणजे त्याच्यावर काही हे नाही, एवढा सपोर्ट नाही त्या स्टेटमेंटला. संविधान लिहिले म्हणजे काय, त्याची पॉवर थोडी प्रोव्हाइड करतात. येथे मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत. येथे मूलभूत अधिकार प्रदान, बरोबर आहे, मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स आपण आपल्याला मिळालेले आहेत. लोकांना त्यांची सरकारे निवडून बदलण्याचा अधिकार आहे, बरोबर. प्रत्येक 5 वर्षानंतर जनरल इलेक्शन झाले की लोक काय करतात? इलेक्शनद्वारे सरकार निवडून देऊ शकतात. मागच्या 5 वर्षामध्ये सरकार जर त्यांनी नीट काम केलं नाही तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांना निवडून देण्यात येणार नाही. थोडक्यात हा पॉईंट सगळ्यात जास्त लोकशाहीला, भारतातील लोकशाहीला धरून आहे. लोकशाहीमध्ये इलेक्शन सगळ्यात महत्वाचे असतात मित्रांनो, म्हणून तो पॉईंट त्याला जबाबदार आहे. ही राज्य धोरणाची मार्गदर्शक, हे सगळे पॉईंट्स कुठे ना कुठे बरोबर पण आहेत, पण मेन पॉईंट काय सांगतोय? भारतातील लोकशाही या वस्तुस्थितीवर, कोणत्या वस्तुस्थितीवर आधारित? लोकांना त्यांची सरकारे निवडून बदलण्याचा अधिकार आहे. मतदानाचा अधिकार सगळ्यांना दिला 18च्या वर. आणि आजचा हे नंबरिंग चुकीची मित्रांनो, हा 50वा प्रश्न आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण 50 प्रश्न डिस्कस केले. ठीक आहे, धन्यवाद.